सर्वरी भाग 12। तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन प्रेस करा। दुसऱ्या दिवशी सरूला पहाटे जाग येते। ती थोडीशी मागे सरकून मान वळवून अमनला पाहते आणि पाहतच राहते, कारण अमन मस्त असा आपला शर्ट काढून तिला कुशीत घेऊन झोपला होता। त्यात त्याची शरीर यष्टी पाहून तिला कसं तरी होतं, उगाच पोटात गुदगुल्या केल्यासारखं वाटतं। आज पहिल्यांदा ती त्याचं शरीर पाहत होती। याआधी कधी तिने अमनला असं पाहिलं नव्हतं। अमनचं शरीर पाहून ती नकळतपणे त्याच्या छातीवर स्वतःचा मुलायम असा हात ठेवते। माझा नवरा एवढा सेक्सी आणि हॉट आहे हे आजच कळलं मला, म्हणून काय सगळ्या मुली यांना पाहत असतात? सरू मनातच त्याच्या छातीवर हात फिरवत म्हणाली। तिला स्वतःचा हेवा देखील वाटत होता। ते टीव्हीत दाखवतात तसं मी यांचे हार्टबीट्स ऐकू का? आपलं प्रेम जवळ असलं की हार्टबीट वाढतात असं ऐकलं होतं, मग मला पण पाहायचे आहे यांचे प्रेम। सरू मनातच स्वतःशी बोलत त्याच्या कुशीतून बाजूला होते आणि सरळ त्याच्या हृदयाकडे जाऊन त्याचे ठोके ऐकायला लागते। आधी तर अमनचे ठोके संथ गतीने वाजत होते, पण आता मात्र त्याची गती आणि आवाज वाढलेला असतो। ते पाहून ती शांत राहते। नकळतपणे अमनच्या हातांचा विळखा तिच्या पोटावर बसतो तशी ती भानावर येते। काय सकाळी सकाळी रोमॅन्स सुचत आहे तुला? अमन हसून तिच्या केसांवर किस करत विचारतो। तुम्ही जागे होतात? सरू त्याच्या गळ्याभोवती हात ठेवत विचारते। हो, पण तू जवळ आली आणि हार्टबीट वाढले माझे, त्यामुळे शेवटी मला उठावे लागले। अमन हसूनच तिच्या गालावर स्वतःचा गाल घासत म्हणाला। आऊच, तुमची बियर्ड टोचते मला, ती गाल चोळत म्हणाली। तसा अमन हसूनच तिच्या दुसऱ्या गालावर मुद्दाम स्वतःचा गाल घासतो, पण यावेळी मात्र सरू भयंकर लाजते। तिला असं लाजताना पाहून तो तिच्यात हरवतो। सरू पहाटे झोपेतून उठलेल्या मुली खूप क्यूट आणि सुंदर असतात असं ऐकलं होतं, पण तुला पाहून पटायला लागलं, अमन मिस्किलपणे हसत म्हणाला। काहीही, ती लाजून त्याच्या छातीवर चेहरा लपवत म्हणाली। ओ माय, एवढी लाजशील तर माझं काही खरं नाही। अमन हसूनच हळू आवाजात बोलतो। हॅपी व्हॅलेंटाईन डे, ती लाजत म्हणाली। ओ, हे पण डे लक्षात राहतात काय तुझ्या हल्ली? अमन तिला छेडत म्हणाला। तुम्ही आयुष्यात आल्यापासून सगळं काही स्पेशल आहे असे वाटते मला। आजचा दिवस पण स्पेशल बनवायचा आहे मला। सरू त्याच्या छातीवर बोटाने नक्षी काढत म्हणाली। बनवू स्पेशल, पण त्याआधी आपण स्पर्धेचं पाहू, अमन विचार करत म्हणाला। तो सरूला एका हाताने जवळ घेऊन दुसऱ्या हातात आपला मोबाईल घेतो आणि कोणाला तरी कॉल करून त्यांच्याशी बोलून तो मोबाईल बाजूला ठेवतो। सरू फक्त शांत राहून सगळं काही ऐकत असते। झालं काम? आता तुला मंगळसूत्र पण काढावे लागणार नाही आणि तू या स्पर्धेत पण नाचू शकते, अमन खुश होत म्हणाला। खरं तर तो कॉल लावून त्यांना मुंबईत पण राहून समजावू शकला असता, पण सरूच्या तोंडून त्याला ऐकायचे असल्याने तो दिल्लीत आला होता। थँक्यू हो, सरू आनंदी होऊन म्हणाली। तिचा आनंद पाहून त्याला समाधान मिळते। दोघेही नंतर आवरण्यासाठी उठतात आणि फ्रेश होऊन मस्त तयार होतात। आज व्हॅलेंटाईन डे होता, त्यामुळे सरू एक रेड कलरची साडी घालून मस्त तयार होते आणि अमनच्या समोर जाऊन उभी राहते। तसा अमन तयार होऊनच तिच्या कमरेत हात घालून तिला जवळ घेतो। खूप सुंदर दिसते आहेस तू, आय लव्ह यू लॉट ऑफ, अमन तिच्या कपाळावर स्वतःचे मऊ ओठ टेकवत म्हणाला। आज त्याच्या नावाचे मंगळसूत्र आणि भांगेत छोटंसं सिंदूर पाहून त्याला खूप भारी वाटत होतं। असं नव्हते की लावत नसायची, ती नेहमी लावत असायची, पण आजची गोष्ट त्याच्यासाठी वेगळी होती। आज त्याला कळलं होतं ते सगळं काही ती मनापासून लावत होती। तिने त्याला आणि हे नातं स्वीकारले होते याची जाणीव त्याला झाली होती। कधीही तो तिला हात लावताना जास्त विचार करत असायचा, पण आज मात्र त्याचा स्पर्श झाला की तिचा चेहरा गुलाबी होत असायचा। जणू तिला त्याचा स्पर्श करणं आवडत होतं, हेच तिचा चेहरा पाहून त्याला कळले होते। सरू, आज इथेच थांबू, संध्याकाळी डिनर करूया का? अमन तिच्याकडे पाहत म्हणाला। त्याच्या बोलण्याचा अर्थ तिला कळून चुकतं, तशी ती लाजून त्याला मिठी मारते। अहो, मी तुमचीच आहे, तुम्ही जास्त विचार करू नका, सरू हळू आवाजात बोलते। अमनला आधी तर काही कळत नाही, पण नंतर सरू हळूच त्याचे शर्टचे वरचे बटणं काढून त्याच्या छातीवर स्वतःचे ओठ टेकवते, तसं त्याचे अंगावर गोड सहारा येतो।
सध्या त्याला सुचणं बंद होतं. ती तसंच करत त्याचे शर्टचे पूर्ण बटन काढून त्याला हळूहळू आपलंसं करायला लागते. तो जरीही आवर घालत असला तरीही सरूला आता ते नको होते. तिला अमनला पूर्णपणे भरभरून प्रेम करायचं होतं. अमन तिला सरळ उभा करतो आणि तिला स्वतःच्या मिठीत घेऊन तिच्या ओठांवर स्वतःचे ओठ टेकवतो. सध्या जी फिलिंग त्यांच्या दोघांच्या मनात निर्माण झाली होती ती वेगळी होती. हे दोघे जाणून होते. सरूमुळे आता अमनला देखील स्वतःला शांत ठेवणे जमत नव्हते. त्यामुळे त्याने असं काही केलं होतं. आता मात्र ती बेभान होऊन त्याच्या शरीरावर हात फिरवत त्याला प्रतिसाद देत असते. सरू, आय लव्ह यू, आय लव्ह यू, अमन तिला बाजूला करत मोठ्याने म्हणाला. यावेळी त्याच्या डोळ्यात पाणी होते. तशी सरू त्याचा चेहरा उंजळीत धरून त्याच्या डोळ्यात खोलवर पाहायला लागते. मला आजचा दिवस तुमच्या प्रेमात रंगून जायचा आहे अमन. तुमच्यावर भरभरून प्रेम करायचं आहे. मनाने एक आहोत आपण, पण मला आज पूर्णपणे या नात्याला पुढे न्यायचं आहे. सरू त्याच्याकडे पाहून म्हणाली. तसा अमन तिच्याकडे पाहतो. ती मानेने होकार कळवते. तसा अमन तिला बाजूला करून आपला शर्ट झटक्यात काढून टाकतो आणि समोर होऊन हसूनच तिला स्वतःच्या दोन्ही हातात उचलून घेतो. तशी सरू गालात हसते. अमन तिला उचलून अलगदपणे बेडवर ठेवतो की तेवढ्यातच त्याचा फोन वाजतो. तसा सरूचा चेहरा पडतो. आज काय होत नाही. आता ऑफिसचं काम आलं असेल. सरू नाराज होत पुटपुटते. पण तिचं बोलणं ऐकून तो हसतो आणि फोनला इग्नोर करून तिच्या अंगावर पडतो. तिचे हात हातात धरून त्यावर स्वतःचे ओठ टेकवायला लागतो. आज तुमच्यासाठी नो फोन. मी अगदी हळूहळू फुलवेन. कदाचित आज रात्र देखील होईल. तो मस्तीत बोलतो. मला मंजूर आहे. तुम्ही असेच प्रेम करा. मला आज तुमच्यात सामावून जायचं आहे. सरू हसून बोलून त्याला परमिशन देते. तिचं ते बोलणं ऐकून तो मनातच कपाळावर हात मारतो. रोमॅन्सचं जास्त काही माहीत नसून पण मॅडम रोमॅन्टिक होत होत्या. अमन तिच्या मानेत मान घालून तिला हळूहळू किस करायला लागतो. आता मात्र सरू देखील त्याला बेभान होऊन साथ देते. जिथे जिथे तो जास्त वेळ किस करायचा तिथं तिथं तिच्या अंगावर त्याच्या प्रेमाचे निशाण उठत होते. अमन, तुम्ही ना हॉलिवूडवाल्या पिक्चरमध्ये दाखवतात हिरोला रोमॅन्टिक, त्याहून अति आहात. सरू त्याला हसून थांबवत हळू आवाजात बोलते. व्हॉट? म्हणजे तू तसले पण काही पाहते? अमन तिच्या ओठांवर ओठ टेकवत बोलतो. आज त्याला तिला सोडायची इच्छा नव्हती. तसलं म्हणजे? आय एम मॅच्युअर. हां, काही टिप्स नको का फॉलो करायला? तुम्ही एवढं रोमॅन्टिक आणि मी अडाणी राहू का? मॉडर्न टाईपमध्ये मुलं जास्त रोमॅन्टिक आहेत असं ऐकलं होतं. त्यामुळे मी पण पाहिले ते सुद्धा लग्नानंतर. सरू आनंदी होत बोलते. जणू काही मोठंच केलं असं तिला वाटत होतं. सरू, काहीही काय बडबडते म्हणून असं सुचतं ना तुला? सरू, जास्त रोमॅन्स बरा नसतो. आज केलं तसं पुन्हा पुन्हा नाही करायचं. बॉडीला इन्फेक्ट होऊ शकतं. अमन तिला समजावत म्हणाला. ओह सॉरी, पण तुम्ही आता माझ्यापासून दूर नाही ना जाणार? माझ्यावरून मन तर नाही ना भरणार तुमचं? सरू खालचा ओठ बाहेर काढून दुःखी होत विचारते. आता तिचं बोलणं ऐकून अमनला कळून चुकतं. ती का असं त्याच्यासोबत वागली ते. तसा तो बाजूला होतो आणि तिच्या अंगावर पांघरून टाकून तिला एका हाताने जवळ घेतो. असलं काही होणार नाही आहे. अरे असं नाही होत सरू, अमन तिला कुशीत घेत म्हणाला. कोण बोललं तुला? हां? अमन तिच्या केसांवर प्रेमाने हात फिरवत म्हणाला. माझी मैत्रीण आहे ना दिया नावाची. तिचं कमी वयात लग्न झालं होतं. तिच्या नवऱ्याचं आणि तिचं एकमेकांवर भरपूर प्रेम होतं. ते रोज असेच करायचे. आपण आज केलं ना तसं. मग मात्र दियाला मुलगी झाली. तसतसे त्याचा इंटरेस्ट तिच्यातील कमी झाला आणि मग तो सेक्रेटरीसोबत सगळं करायचा. सरू मुसमुसत बोलते. तिचं बोलणं ऐकून तो शांत राहतो. सरू, असं आपल्यात काहीच होणार नाही. माझा सेक्रेटरी कोणी मुलगी नाहीच आहे. आपल्याला मुलं झाली तरीही मी तुझ्यावर भरपूर प्रेम करणार आहे. उलट आपलं प्रेम वाढत जाईल. आपली मुलगी तुझ्यासोबत डान्स करेल, एकदम तुझ्यासारखी. माझ्यासोबत गेम खेळेल तरीही आपलं नातं कमी होणार नाही. तू जे मैत्रिणीच्या नवऱ्याबद्दल सांगितले ना, त्याला हवस म्हणतात, प्रेम नाही. असं प्रेम नसतं. प्रेमाचा अर्थ आपल्यासारखा असतो. अमन तिचे डोळे पुसत म्हणाला. त्याचं बोलणं ऐकून तिला समाधान मिळतं. ती अमनला घट्ट मिठी मारून गप्पपणे त्याच्या कुशीत शिरून राहते. जेवण करायला जाऊया का? अमन तिला हसून म्हणाला.
ती नाहीमध्ये मान हलवून डोळे बंद करून शांत राहते. आता एवढं अमनचं प्रेम तिला मिळाले होते की आता काहीच नकोसे वाटत होते तिला. अमन तिला जवळ घेतो तशी सरू पुन्हा एकदा त्याच्यात गुंतून जाते. आज अमनवर जास्तच प्रेम ओतू जात होते तिचे. त्यामुळे अमन काळजी घेऊन तिला फुलवत असतो. रात्री कधीतरी ते शांतपणे झोपून जातात. आज जास्तच प्रेम सरूचे अमनवर ओतू जात होते. हे पाहून अमन तिला थांबवून झोपी घालवतो. त्याला झेपलं असतं तिचं प्रेम, पण ती लहान होती. त्यामुळे तिला त्रास होईल या काळजीने तो तसं करतो. आज पूर्णपणे सर्वरी अमनची झाली होती.